तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। एकीकडे लग्नसराईचा जल्लोष, आनंद आणि हसण्याचे क्षण सुरू असताना काही तासातच त्या आनंदावर काळाने घाला घातल्याची हृदयद्रावक घटना वाशिम जिल्ह्यात घडली। मंगरुळपीर वाशिम महामार्गावरील पारडी टकमोर बिटोडा तेली फाट्याजवळ गुरुवार दिनांक 23 एप्रिलच्या सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला। वारा जहागीर येथील संतोष बबन लांभाडे वय 42 वर्ष, पत्नी कलावती संतोष लांभाडे वय 35 वर्ष आणि त्यांचा 12 वर्षीय मुलगा ईश्वर संतोष लांभाडे हे गुगरी येथे एका नातेवाईकाच्या लग्न समारंभासाठी गेले होते। लग्न सोहळा आनंदात पार पडून ते दुचाकीने आपल्या गावी परतत असताना हा दुर्दैवी अपघात घडला। सायंकाळी सुमारे 6 वाजेच्या सुमारास पारडी टकमोर फाट्याजवळ आंब्याने भरलेल्या भरधाव पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की तिघेही रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले। दुर्दैवाने उपचार मिळण्यापूर्वीच तिघांनीही घटनास्थळीच प्राण सोडले। काही क्षणापूर्वी लग्नात हसणारे, आनंद साजरा करणारे हे कुटुंब एका क्षणात काळाच्या पडद्याआड गेले। या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। दरम्यान या महामार्गावरील भरधाव वाहने, बेफाम वेग आणि वाहतूक नियंत्रणाचा अभाव यामुळे अपघातांची संख्या वाढत असल्याची नागरिकांची तक्रार आहे। संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणीही जोर धरत आहे। अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे। MCN न्यूज मराठीकरिता विश्वास कुटे, वाशिम।